जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. ज्या विषयावरती आपण आज बोलणार आहे तो त्याचे चार भाग आहेत. एक तर चीनी सैन्य लडाखमध्ये माघार घेत आहे, त्याच्याविषयी बोलू. यामुळे नेमकं काय झालं, भारताचा फायदा काय आहे, येणाऱ्या दिवसामध्ये काय होईल. दुसरा भाग आपला असेल की अमेरिकन नौदल हे मोठ्या संख्येमध्ये येऊन पोचलेलं आहे साऊथ चायना समुद्रामध्ये. त्यामुळे नेमकं भारताला काय फायदा होणार आहे आणि चीनला बाकीचं जग कसं प्रत्युत्तर देत आहे. तिसरं, साऊथ ईस्ट चायना सी मध्ये जिथे जपान आणि अ, चायनाच्या मध्ये समुद्र आहे, सेनकाकू नावाचं तिथे एक बेट आहे, ज्यावरती या दोन्ही राष्ट्रांचा वाद आहे. तिथे नेमकं काय होत आहे आणि जपान आक्रमक कारवाई काय करत आहे याच्याविषयी बोलू. आणि जर वेळ मिळाला तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आत्मनिर्भरतेची कशी गरज आहे आणि त्याकरता देश काय करतो आहे या विषयावर सुद्धा आपण बोलू. पहिले मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करू इच्छितो की याच्या आधी जो आम्ही मागचा प्रोग्राम केला होता फेसबुक लाईव्ह, त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि 6,500 हून जास्त लोकांनी त्याला बघितलं, की जो एक नवीन विक्रम आहे. एवढंच नव्हे तर आम्ही ज्या ज्या वेळेला फेसबुक लाईव्ह करतो आहे, खास तर संध्याकाळच्या वेळेला, त्याला आम्हाला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि जवळ-जवळ 8 लाख लोकांनी अजूनपर्यंत त्याला बघितलेलं आहे. तर त्याकरता धन्यवाद. मला खात्री आहे, की आज सुद्धा आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल. तर प्रथम आपण बोलूया, की चीनी सैन्य जे लडाखमध्ये मागे जात आहे, त्याच्याविषयी चीनचं वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्स यांनी कालच बातमी दिली होती आणि त्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नेमकं स्टेटमेंट दिलं, की ही माघार कशी आहे. तर थोडक्यात जर माघारीविषयी बोलायचं म्हटलं, तर 5 मेला भारत आणि चीनमध्ये स्टँड ऑफ सुरू झाला आणि चीननी 4 ठिकाणी अतिक्रमण केलं. हे अतिक्रमण होतं गलवान खोऱ्यामध्ये, पँगँगसो लेकमध्ये, डेप्सांगमध्ये आणि अजून हॉट स्प्रिंग वगैरेच्या एरियामध्ये. तर आता नेमकं काय होणार आहे? आपल्याला आठवत असेल, की अशी माघार होणार आहे, अशा प्रकारचं एकदा ठरलं होतं 14 आणि 15 जूनच्या रात्री आणि त्यावेळेला नेमकं चीनने विश्वासघात केला आणि त्यानंतर गलवानची लढाई झाली, ज्यामध्ये आपण 70 हून जास्त चीनी सैनिक मारले आणि त्याची किंमत अर्थातच आपल्या 20 सैनिकांचं रक्त सांडून आपल्याला दिली आणि त्याचे जे कमांडिंग ऑफिसर होते 16 बिहारचे, त्यांना आत्ताच 26 जानेवारीला महावीर चक्राने गौरवण्यात आलं. तर त्याकरता आपण सर्वात पहिले कर्नल बाबू आणि भारतीय सैन्याचे जे शूर सैनिक, जेसीओ आणि अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं गलवानच्या लढाईमध्ये, त्यांना पहिले आपण नमन करूया. कारण त्यांच्यामुळेच ही चीनची जी माघार आहे, ही शक्य झालेली आहे. आता नेमकं काय होणार? तर त्याच्याकरता वेगवेगळे प्रश्न समोर येतात, की सध्या नेमकी भारत-चीन सीमेवरती परिस्थिती काय आहे आणि आणि जे आता करार झालाय तो नेमका काय झालेला आहे? दुसरं, ज्याला भारताचा विजय म्हणता येईल का? 100% हा भारताचा विजय आहे. तिसरं, की काही जण ज्याला आपण शंकासूर म्हणू शकतो, हे नेहमीच आरोप करत असतात, की आपण भारताने काही जमीन चीनला दिलेली आहे. तसं काही झालं आहे का? तर थोडक्यात नाही. परंतु त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू. आणि याच्याशिवाय अजून 2 महत्त्वाचे मुद्दे जे समोर येतात, की फिंगर 4, फिंगर 5, 6, 7, 8 हे फिंगर हा जो भाग आहे गलवान खोऱ्यामध्ये किंवा पँगँगसो लेकमध्ये नेमकं काय आणि तिथे नेमकं आता काय झालं आहे आणि याच्या पुढे काय होणार आहे? आणि शेवटचा प्रश्न असा मनात येतो, की याच्या पुढे काय होईल? आपण जर ही लढाई जिंकली असेल सध्यापुरती, तर हा तात्पुरता विजय आहे की पर्मनंट विजय आहे? तर या सगळ्यांविषयी आपण बोलू. थोडक्यात 5 मेला चीनने अतिक्रमण केलं आणि त्याच्यानंतर आता त्यांनी परत जायचं ठरवलेलं आहे आणि या करारामध्ये जे आपल्याला दिसतं आणि त्यानंतर जे व्हिडिओज दाखवण्यात आले, त्यामध्ये असं दिसतं आहे, की चीन आता पँगँगसो लेक आणि गलवानमध्ये परत जातो आहे आणि त्यामध्ये त्यांचे रणगाडे परत गेले आहेत, त्यांच्या चिलखत्या गाड्या परत गेलेल्या आहेत आणि त्यांची जी मोठी शस्त्र, ज्याला आपण तोफखाना वगैरे म्हणायचं किंवा मिसाईल्स म्हणायचं, ती आता परत चालली आहे.
परंतु लक्षात ठेवावं की चीन म्हणतो एक, करतो दुसरं. तर म्हणून जोपर्यंत त्यांनी म्हटलेलं सगळं हे संपत नाही, तोपर्यंत त्यांच्यावरती आपल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल. कारण चीन कधीही आपली चाल उलटी करू शकतो आणि उलटं काम करू शकतो. म्हणून अर्थातच त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवू, सॅटेलाईटच्या मदतीने लक्ष ठेवू, ड्रोन्सच्या मदतीने लक्ष ठेवू, आपली गस्त त्या भागात घालून वगैरे. आणि त्याच वेळेला जे भारतीय सैन्य जे पुढे आलं होतं, ते सुद्धा मागे जाईल. परंतु केवढं मागे? तर 5 मेला भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य नेमकं जिथे होतं, त्या ठिकाणी ते परत जातील, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर अर्थातच हा भारताकरता एक मोठा विजय आहे. परंतु मग जे त्यांनी मान्य केलेलं आहे, जे पूर्ण होण्याकरता 2 ते 3 आठवडे एवढा वेळ लागू शकतो. तर हे पूर्णपणे त्यांनी म्हणजे पूर्ण सगळ्या ठिकाणी ते परत जात आहेत का? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे नाही. डेप्सांगचा जो भाग आहे, तिथे ते परत जात नाही आणि हॉट स्प्रिंगचा सुद्धा भाग आहे, तिथे सुद्धा काय होणार आहे नेमकं, हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. त्याकरता आपण अर्थातच ज्या सैनिकी लेव्हलला वाटाघाटी आहेत, त्या सुरू राहतील. तर हे एक मोठं यश आहे का? नक्कीच हे एक प्रचंड मोठं यश आहे. कारण चीननी ज्यावेळेला अतिक्रमण केलं होतं, तर त्यांना वाटलं, की आपण जास्त सैन्य आणलं, जास्त तोफा, बंदुका आणल्या, जास्त रणगाडे आणले, तर भारतीय सैन्य घाबरून जाईल आणि म्हणेल, की आम्ही वाटाघाटी करतो, तुम्ही कृपया परत जा. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्यावरती प्रचंड मानसिक दबाव टाकला. त्यांनी प्रोपगंडा वॉर सुरू केलं. अपप्रचार युद्ध, दुष्प्रचार युद्ध सुरू केलं आणि त्याच्याविषयी त्यांची जी हस्तक भारताच्या मीडियामध्ये होते, त्यांनी सांगितलं, की चीनने तिथे खूप रणगाडे आणलेत, त्याच्याकडे खूप मोठ्या तोफा आहेत, त्या तिथे आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर हेलिकॉप्टर्स आहेत, ते आणले आहेत, विमानं आणलेली आहेत. चीन हे नंबर 2चं सैन्य आहे, त्याला भारतीय सैन्य कसं तोंड देईल? परंतु हा जो मानसिक दबाव होता, याचा भारतीय सैन्यावरती काही परिणाम झाला नाही आणि चीनला प्रोपगंडा वॉरफेअर करता येतं, चीनला नाटकं करता येतात, चीनला दुष्प्रचार करता येतो. परंतु चीनी सैन्याला जी सैन्याकरता सर्वात महत्वाची बाब असते, की तुम्हाला लढता यायला पाहिजे, शत्रूवरती हल्ला करता यायला पाहिजे आणि त्यांना मारता यायला पाहिजे. हे काही त्यांना जमत नाही. कारण चीनी सैन्य हे सॉफ्ट आहे. आपण जर माझे याच्या आधीचे जर टीव्ही जे Facebook लाईव्ह आहेत ते बघितलं असेल, तर आपल्याला आठवत असेल, की आपण याच्यावरती फेब्रुवारी महिन्यापासून वेगवेगळं लाईव्ह प्रोग्राम्स करतो आहे आणि त्यात मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, की चीनी सैनिक आहेत, हे नाजूक आहेत, ते शहरात राहणारे आहेत, ते अतिशय उच्च कुटुंबियातून येतात. कारण चीनमध्ये अर्थव्यवस्था भारताच्या तिप्पट असल्यामुळे तिथला जो मिडल क्लास आहे, तो खूप श्रीमंत आहे आणि त्यामुळे ते अतिशय सॉफ्ट किंवा नरम बनलेले आहेत. त्यांना अतिथंड भागात राहायची त्यांची तयारी नाही, लढण्याची त्यांची तयारी नाही. याच्याशिवाय ते वन चाइल्ड पॉलिसीमधनं निर्माण झालेले असल्यामुळे त्यांचं घरात खूप कौतुक होतं. त्यांना टफ जीवन हे जगता येत नाही. त्या मानाने भारतीय सैन्य हे अतिशय टफ आहे. त्यांना लढण्याचा अनुभव आहे आणि हे आपण दाखवून दिलं 14 आणि 15च्या रात्री, ज्यावेळेला गलवानची लढाई झाली आणि आपण 70हून जास्त चीनी सैनिक मारले आणि हा चीनला बसलेला एक फार प्रचंड मोठा धक्का होता. 1978 नंतर पहिल्या वेळा चीनी सैन्याचं रक्त इथे सांडलं. तर मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा 28 आणि 29 ऑगस्ट 2020 ला आपण चीनला एक मोठा पुन्हा धक्का दिला, की आपण एक आक्रमक कारवाई केली आणि पँगँगत्सो लेकच्या दक्षिणेला असलेला कैलाश पर्वत याच्यावरच्या सगळ्या हाईट्स आपण ऑक्युपाय केल्या. ज्यामुळे चीनचं जे तिथे मोठं शिबिर आहे मोल्डोमध्ये, चीनचं मोठं शिबिर आहे स्पंगूर गॅपमध्ये, त्याच्यावरती आता आपण लक्ष ठेवून आहोत आणि जर गरज पडली तर तोफखान्याच्या मदतीने आपण त्यांना कधीही उद्ध्वस्त करू शकतो. कारण चीनचं जे अतिक्रमण असतं, हे केवळ ते रस्त्यानी करतात. त्यांचं डोंगरावरती चढण्याची त्यांची तयारी नाही आणि त्यामुळे चीनला एक प्रचंड मोठा धक्का बसला. कारण त्यांना वाटलं, की भारतीय सैन्य नरमीने काम घेईल, आक्रमक कारवाई काही करणार नाही. परंतु तसं झालं नाही. सैन्याने आक्रमक कारवाई केली, जो चीनला एक मोठा धक्का बसला आणि ज्यामुळे चीन जे पहिले दादागिरी केवळ रस्त्यावरती करायचं, त्यांना सुद्धा आता डोंगरावरती चढावं लागलं
आणि त्यांना अतिथंड भागात राहावं लागलं, बर्फाळ भागात राहावं लागलं. म्हणजे त्यांचा दुष्प्रचार, अपप्रचार हा सगळ्यात अगदी खोटा, किती खोटा होता. आणि त्यांनी भारतीय मीडियामध्ये जो प्रोपगंडा वॉरफेअर सुरू केलं होतं त्यांच्या हस्तकाने, ते किती चुकीचं होतं हे आपल्याला दिसतं. त्यांची आपण चांगल्यापैकी पिटाई केली, याच्यामध्ये काहीही डाऊट नको. मग आता चीनी सैन्याला एकदम का प्रेम आलं? ते आता परत का चालले आहेत? कारण त्यांना थंडी सोसवत नाही. थंडीमध्ये त्यांचे अनेक सैनिक आजारी पडताहेत. आणि एवढंच नाही, तर मी याच्या आधी पण म्हटलं होतं, दुर्दैवाने ते रिपीट करावं लागेल, की चीनी सैन्यामधले अनेक सैनिक, जवळजवळ 50 ते 60% सैनिक हे चीनी सैन्यामध्ये केवळ 3 वर्षाकरता सैनिकी काम करण्याकरता येतात. त्यानंतर ते परत जातात. त्यानंतर ते दुसरं कुठलं तरी करिअर सुरू करतात. तर त्याच्यामुळे त्यांचं सैनिकी कामात लक्ष नसतं. त्यांना परत जायची घाई असते. कारण त्यांना तिथे सैन्यामध्ये भरती होणं हे कंपल्सरी केलेलं आहे. तर त्याच्यामुळे ते मागे सारखं पळून जायची त्यांची इच्छा, नेहमी इच्छा असते. तर या सगळ्यामुळे चीनी सैन्य हे लढण्याला तयार नाही. त्यांचं नेतृत्व किती आक्रमक जरी त्यांनी आक्रमकता दाखवली, तरी सैन्यामध्ये ती आक्रमकता नाही, हे आपल्याला सरळ कळायला पाहिजे. यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको. आता हा आपला एक मोठा विजय होता. परंतु यानंतर काही शंकासूर, काही चीनी हस्तक यांनी म्हणायला सुरुवात केली, की भारताने चीनला आपली जमीन कायमची देऊन टाकली. आपल्याला कळायला पाहिजे, भारताने चीनला कुठलीही जमीन दिलेली नाही. आणि जी जमीन दिली आहे, ती आपण दिली होती 1947 साली, ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान वेगळं झालं आणि जम्मू काश्मीरचा काही भाग चीनकडे चालला गेला. त्यावेळेला 5120 स्क्वेअर किलोमीटर्सची जमीन पाकिस्तानने चीनला दिली. रिपीट करतो, 5120 स्क्वेअर किलोमीटर्सची जमीन ही पाकिस्ताननी चीनला दिली. तर ती एक जमीन गेली त्यावेळेला. आणि दुसरं, 1962 ज्यावेळेला युद्ध झालं, त्यावेळेला आपण 38,000 स्क्वेअर किलोमीटर्सची जमीन चीनला न लढता देऊन टाकली. रिपीट करतो, 38,000 स्क्वेअर किलोमीटर्स म्हणजे केवढं प्रचंड आहे. आपण जर माझं पहिलं प्रेझेंटेशन बघितलं असेल, तर त्यामध्ये मी आपल्याला काश्मीरचा नकाशा पण दाखवला होता. आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला हे पण दाखवलं होतं, की जो लाल रंग, आपण जुन्या माझ्या प्रेझेंटेशन मध्ये जा, याच्यात आपल्याला काश्मीरचा नकाशा दिसेल. त्यामध्ये आपल्याला दिसेल, की लाल रंगाचा जो काश्मीरचा मी भाग दाखवला होता, ती जमीन आपण चीनला 1962 साली देऊन टाकली. आता आपण चीनला कुठलीही जमीन देत नाहीये, परंतु चीन सलामी स्लाइसिंग म्हणजे थोडं-थोडं पुढे करण्याचा प्रयत्न करतं. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, की भारत आणि चीन सीमेवरती असे अनेक भाग आहेत, त्याला डिस्प्युटेड एरिया म्हटलं जातं, जिथे दोन्ही दोन्ही देशांना वाटतं, की हा भाग आमचा आहे, त्यांना वाटतं हा भाग त्यांचा आहे, आपल्याला वाटतं तो भाग आपला आहे. आणि त्या भागामध्ये दोन्ही देशाचे सैनिक हे पेट्रोलिंग करतात, म्हणजे गस्त घालतात. तर त्या गस्त घालणाऱ्या भागामध्ये, डिस्प्युटेड एरियामध्ये सध्याची जी एन्क्रोचमेंट किंवा जी अतिक्रमण झालं होतं, ते तिथे झालं होतं. आणि तिथून आता ते परत चालले आहेत. आणि त्यांनी सगळीकडे परत जायचं मान्य केलेलं आहे. परंतु जे देप्सांगचा भाग आहे त्याच्याविषयी बोलणं झालेलं नाहीये. आणि हॉट स्प्रिंगचा जो भाग आहे त्याच्याविषयी अजून करार झालेला नाहीये. एक बिलकुल गोष्ट आपल्याला साफ कळायला पाहिजे, की कैलाश पर्वतावरती आपण उंच गेल्यामुळे चीनला एक मोठा धक्का बसला. तर भारतीय सैन्याने हे अगदी ठामपणे ठरवलेलं आहे, जोपर्यंत देप्सांगच्या मधून चीनी सैन्य परत जात नाही 5 मेच्या जागेवरती, तोपर्यंत जो आपण वरचा भाग जो आपण ऑक्युपाय करून बसलेलो आहे, तिथून आपण परत जाणार नाही, हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण त्याच्यामुळे जर युद्ध झालं किंवा युद्धजन्य परिस्थिती झाली, तर पुन्हा एकदा आपण चीनची पिटाई करू शकतो. तर आपण कुठलाही भाग हा चीनला सोडलेला नाहीये. आणि शेवटचं, की आता लडाख जो स्टँड ऑफ आहे तो संपल्यामुळे आता आपण चीनच्या थोडं पुढे गेलो आहे का? नक्कीच. हा जो राउंड आहे, ही जी फेरी आहे, ही आपण नक्कीच जिंकलेली आहे. परंतु मात्र चीन आता आपल्याला मिलिटरी लेव्हलला त्यांची लढण्याची सध्या तरी ते हिंमत दाखवत नाहीये. परंतु इतर ठिकाणी ते आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत, ज्याला आपण हायब्रिड वॉर म्हणतो. आपल्याला पटकन सांगायचा प्रयत्न करतो, की ते युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानला मदत करतात.
याच्याशिवाय ते आपल्याला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट मेंबर बनवू देत नाही. नुसते मी 1-2च एक्झाम्पल देतो. याच्याशिवाय ते पाकिस्तानला प्रचंड मदत करून पाकिस्तानला भारताच्या विरुद्ध काम करायला भाग पाडतायत आणि काश्मीरमध्ये काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा खालिस्तानी दहशतवादाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतोय. याच्याविषयी आपण पुष्कळ बोललेलो आहे. पाकिस्तान अनेक दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचं उदाहरण आता 26 जानेवारीला इस्रायली एम्बसी आणि बीटिंग द रिट्रीट जिथे ते सैन्याचा बँड वादन होतं तिथे एक बॉम्ब ब्लास्ट झाला. नशिबाने त्याच्यामध्ये कोणी मारलं गेलं नाही. तर ते पुन्हा एकदा दहशतवादाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ईशान्य भारतामध्ये चीन जे बंडखोर आहेत, खास तर NSCN-K त्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्याशिवाय नक्षलवादी किंवा माओवादी किंवा डावे दहशतवादी जे भारताच्या मध्य भागात काम करतायत त्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु सर्वात जे गेल्या काही महिन्यामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात सुरू झालं ते म्हणजे चीनचं सॅबॉटाज वॉर किंवा घातपाताचं युद्ध. वेळेअभावी मी याला पटकन सांगण्याचा प्रयत्न करीन. आपल्याला कल्पना आहे की उत्तराखंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. अनेकांना वाटलं की हे पर्यावरणामुळे झालं, हे नैसर्गिक कारण होतं. परंतु याच्याविषयी आपण मागच्याच एपिसोडमध्ये बोललो होतो आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की हे चीननी मुद्दाम केलं का? चीननी त्यांच्या म्हणजे हस्तकांचा वापर करून स्फोट केला का? यावरती शंका आहे आणि त्याकरता DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंटचे शास्त्रज्ञ ज्या भागात संशोधन करता आहेत की हा एक नॅचरल डिझास्टर होता की चीननी हे मुद्दाम केलं होतं. तर त्याच्याविषयी संशोधन चालू आहे. याच्याशिवाय आत्ताच आजच एक घटना घडली म्हणजे ती घटना काल घडली असेल की भारतीय सैन्य भूतानच्या रक्षणाकरता सुद्धा सज्ज असतं हे आपल्याला माहिती असेलच आणि आपण त्यांचं कसं रक्षण केलं होतं डोकलामध्ये याची आपल्याला कल्पना आहे. आत्ताच आजच पेपरमध्ये बातमी आली की एक महत्वाचा पूल भारतीय सैन्य जे भूतानमध्ये बांधत होतं जिथून भूतानच्या हा नावाच्या खोऱ्यामध्ये जायला तिथे तो पूल होता. तर तो पूल आज अचानक पडला आणि त्याच्या खालती 3-4 लेबर्स हे दबून गेले. एवढा मोठा पूल कसा पडतो? अशा आधी कधी पूल पडला होता का? तर उत्तर आहे अजिबात नाही. मग आत्ताच का पडला? हा पाडला गेला आणि याकरता चीननी तो पाडला असावा अर्थात अशी शंका आहे आणि त्याकरता अर्थातच जास्त इन्व्हेस्टिगेशन हे सुरू आहे. माझ्या मनात तरी काही शंका नाही की हा एक घातपात होता. एवढंच नव्हे तर आपल्याला आठवत असेल की आत्ताच मागच्याच महिन्यामध्ये जे आपलं एक सेरम इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे तिथे आग लागली आणि 1,000 कोटी रुपयाचं त्यांचं नुकसान झालं. सेरम इन्स्टिट्यूटमध्ये का आग लागली? आत्ता का लागली? याच्या आधी कधीच आग लागली नव्हती. आता लावली गेली कारण चीननी जे जगाच्या विरुद्ध आणि भारताच्या विरुद्ध जे बायोलॉजिकल वॉर किंवा जैविक युद्ध सुरू केलं आहे त्याच्यामध्ये सेरम इन्स्टिट्यूटनी व्हॅक्सिनेशन तयार केलं आणि ज्यामुळे हे युद्ध आपल्याला जिंकता येईल तर नेमकी तिथे आग लागली आणि लगेचच ग्लोबल टाइम्समध्ये आर्टिकल पब्लिश झालं की भारताकडनं तुम्ही व्हॅक्सिनेशन किंवा लस विकत घेऊ नका कारण त्यांचे कारखाने सुरक्षित नाहीत. त्याच्याशिवाय एक कारखाना आपल्याकडे शिफ्ट झाला होता ऍपल नावाची कंपनीचा की जी जगातली सर्वात मोठी मोबाईल बनवणारी कंपनी आहे. त्यांचा एक अजून एक त्यांचा सब कारखाना आहे विस्ट्रॉन नावाचा. तिथे एकदम दंगा झाला आणि 500-600 कोटी रुपयाचं नुकसान त्याचं कंपनीचं झालं आणि लगेचच चीनच्या ग्लोबल टाइम्समध्ये आर्टिकल आलं की ज्या कंपन्या चीनमधून भारतामध्ये गेल्या त्यांनी तिथे जाऊ नये कारण भारत सुरक्षित नाही. तिथे हिंसाचार सुरू असतो. तिथे लोक त्यांचे रस्ते बंद करतात. काही ना काही जाळपोळ करतात. तिथे इंडस्ट्रियल अनरेस्ट आहे. तिथले वर्कर्स काम करत नाही. वर्कर्स सॅबॉटाज करतात. त्यांना जास्त पगार पाहिजे असतो. चीनमध्ये कुठलाही दंगा होत नाही. चीनमध्ये कुठलाही हिंसाचार होत नाही. चीनचे वर्कर्स जे सांगितलं काम असतं ते ठराविक वेळेमध्ये काम करतात. ते वेळेच्या आधी काम करतात. ते आमचा पगार वाढवा वगैरे असं म्हणून विनाकारण निदर्शनं करत नाही. म्हणजे जे भारतामध्ये सगळं चालतं भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याकरता ते असलं कुठलंही चीनमध्ये होत नाही आणि भारतीय अतिशय बेशिस्त आहेत. त्यांना काम करायला नको. चीनी मात्र अतिशय शिस्तपूर्ण आहे. तर म्हणून जगाच्या सगळ्या फॅक्टरीजनी यांनी ठरवलं होतं करोना नंतर किंवा चीनी व्हायरस नंतर
की की चीनच्या बाहेर जायचं, त्यांनी पुन्हा परत यावं. तर आता हे घातपाताचं सगळं हे जग सुरू आहे. तर म्हणून आपल्याला आपल्या सगळ्या नागरिकांना कान आणि डोळे उघडे ठेवावे लागतील. कारण कुठलीही सुरक्षा एजन्सी भारताच्या सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही. आपली शहरं केवढी मोठी आहेत, आपलं वेगवेगळी जी इंडस्ट्रियल टाउनशिप्स केवढ्या मोठ्या आहेत. तर म्हणून जोपर्यंत प्रत्येक एक सैनिक बनत नाही, तोपर्यंत ते ठीक होणार नाही. इथेच एक अजून एक काम आहे, की जिथे सामान्य माणसं भारताच्या सुरक्षेमध्ये एक मोठं योगदान देऊ शकतात. ते म्हणजे सोशल मीडियामध्ये, ते म्हणजे प्रिंट मीडियामध्ये, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र, ती मराठीत असो की हिंदीत असो की इंग्लिशमध्ये असो, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा उलटी-सुलटी आर्टिकल्स यायला सुरुवात झालेली आहे. तर त्यांना प्रत्युत्तर देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आपण कुठलंही वर्तमानपत्र वाचलं, त्यात भारताविषयी काही चुकीची बातमी असेल, तर त्याला प्रत्युत्तर द्यायलाच पाहिजे. परंतु टीव्ही चॅनल्सवरती सुद्धा उलटा प्रचार काही वेळा केला जातो. परंतु तिथे मात्र म्हणजे थोडासा कंट्रोल असतो. कारण प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या कायद्याच्या अंतर्गत येतात. त्यामुळे त्यांना जास्त देशद्रोही सारखं बोलता येत नाही. परंतु जिथे सर्वात जास्त देशद्रोह आहे, तो म्हणजे सोशल मीडिया. मग त्याच्यामध्ये ट्विटर असो की Facebook असो की डिजिटल मीडिया असो. मी रिपीट करतो, डिजिटल मीडिया. आजकाल डिजिटल मीडिया नावाचा एक प्रकार सुरू झाला आहे. म्हणजे वर्तमानपत्र पब्लिश करायच्या ऐवजी वर्तमानपत्र हे इंटरनेटवरतीच ठेवायचं आणि तिथे अनेक जण आहेत. त्यात वाईट काहीच नाहीये. ज्याला पाहिजे त्याला ते करू शकतात. परंतु त्याच्यामध्ये अनेक अशी वर्तमानपत्र इतकी देशद्रोही आहेत, की ते देशाच्या विरुद्ध सतत काहीतरी उलटा-सुलटा प्रचार करत असतात. काही प्रचार Facebookच्या पोस्टमध्ये येतो. तोच प्रचार काही ट्विटरवरती येतो. तोच प्रचार काही अतिशय देशद्रोही व्हिडिओज हे YouTubeवरती टाकले जातात आणि त्याचं मी आपल्याला एकच उदाहरण देतो Twitter विषयी, की Twitter म्हणजे एक छोटासा आपला काही मेसेज असेल, तर आपण तो ट्वीट करू शकतो आणि मग आपले अनेक जण त्याला बघतात. म्हणजे एका मिनिटात आपण हजारो, लाखो लोकांकडे पोहोचू शकतो, जेवढे आपले फॉलोअर्स असतात. तर Twitterनी काय करावं, तर Twitterवरती एक हॅशटॅग सुरू झाला होता, की फार्मर्स जिनोसाइड म्हणजे भारतामध्ये शेतकऱ्यांना मारलं जातं आहे आणि त्याच्यावरती हजारो, लाखो असे ट्वीट्स यायला लागले, जे 100% खोटं आहे. आपल्या सरकारने सुरक्षा एजन्सीने सांगितलं, की अशा प्रकारचे ट्वीट हँडल्स जे करतात त्यांना बॅन करा. पण Twitterने दादागिरी करायला सुरुवात केली. नाही, आम्ही हे करणार नाही. कारण आम्ही इंडिपेंडंट आहोत. अरे तुम्ही इंडिपेंडंट कसे आहात? तुम्हाला काय आमच्या देशाचे कायदे लागू नाहीत का? म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालती तुम्ही भारत देशाचे जे कायदे आहेत, त्याला तुम्ही ते कायदे तोडू शकतो का? पण Twitterला वाटलं, की आपण एवढे दादा आहोत, की आपल्याला आठवत असेल, की तसं म्हटलं तर Twitter ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि आपल्याला आठवत असेल, की ज्यावेळेला अमेरिकेत इलेक्शन सुरू होतं, तर Twitterने अशी दादागिरी दाखवली, की त्यावेळेला जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते डोनाल्ड ट्रम्पचा त्यांनी अकाउंट ब्लॉक केला. कुठल्याही कंपनीची त्यांच्या देशाच्या राष्ट्रपतीचा अकाउंट ब्लॉक करायची हिंमत होते? डोनाल्ड ट्रम्प चुकीचे आहेत की बरोबर आहेत, याच्यात मला जायची इच्छा नाहीये. परंतु त्यांची अशी हिंमत अमेरिकेसारख्या राष्ट्राकडे होते आणि अमेरिकेमध्ये त्यांना अनेकांनी सपोर्ट करायला सुरुवात केली आणि डोनाल्ड ट्रम्पचा अकाउंट हा काही ठिकाणी ब्लॉक होता. त्यांनी हाच प्रकार आणि अमेरिका याला काही फारसं करू शकले नाही. त्याच्यानंतर तोच प्रकार त्यांनी फ्रान्समध्ये करायचा प्रयत्न केला. फ्रान्सने त्यांना धडा शिकवला. तोच प्रयत्न त्यांनी मला आता एका देशाचं नाव आठवत नाहीये. मला वाटतं जर्मनी बहुतेक. त्यांनी तोच प्रयत्न तिथे केला. म्हणजे त्यांना दाखवायचं होतं, की Twitter नावाचा जो प्रकार आहे सोशल मीडियावाला, तो इतर देशांच्या कायद्याला मानत नाही. त्यांनी भारताला हाच करायचा प्रयत्न केला. परंतु भारत किती टफ वागू शकतो हे पुढे आलं आणि त्यांना सांगण्यात आलं, की जर भारताच्या कायद्याचं पालन केलं नाही, तर तुमचे जे स्टाफ मेंबर्स आहेत त्यांना तुरुंगात टाकलं जाईल. लगेच Twitterनी मला वाटतं 2100 हँडल्स ही बॅन केली. Facebookनी पटकन सगळे जे अँटी नॅशनल पोस्ट होते त्याला ब्लॉक केलं. त्याच्याशिवाय YouTubeनी अनेक असे शेकडो व्हिडिओज होते, की जे भडकाऊ होते, ज्यामुळे देशात हिंसाचार झाला असता, त्याला बॅन केलं. तर त्यांना म्हणजे एक मोठा धडा मिळाला, की जे अमेरिका करू शकली नाही, तर ते Twitterला धडा शिकवण्याकरता भारताने त्यांना एक खरोखरच धडा शिकवलेला आहे आणि एवढंच नव्हे, तर आता भारतामध्ये
ट्विटर सारखं एक आपण आता नवीन सॉफ्टवेअर आणलेलं आहे ज्याचं नाव आहे कू. मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की आपण 259 ॲप्स ही बॅन केली आणि आता देशाने आत्मनिर्भर भारतमध्ये स्वतःची ॲप्स बनवलेली आहेत की जी देशाच्या कायद्याच्या अंतर्गत येतात आणि त्यामध्ये कू आहे की जे ट्विटर सारखं आहे की आपण शॉर्ट मेसेजेस त्याच्यावरती ट्वीट करू शकतो आणि त्याचे ऑलरेडी 3 ते 4 कोटी भारतीय त्याचे मेंबर बनलेले आहेत. ट्विटरला आपण धडा शिकवायलाच पाहिजे. आपण त्या कू मध्ये जायला पाहिजे. त्याच्याशिवाय व्हॉट्सॲपला सुद्धा एक पर्याय भारताने तयार केलेला आहे. फेसबुकला सुद्धा एक एका स्टार्टअप कंपनीने तयार केलेला आहे. तर आपण आपल्या मीडियावरती बाहेरचं जे हे असतं ते त्याला एक धक्का द्यायलाच पाहिजे आणि त्याला सांगायला पाहिजे, तुम्ही कुठलेही असा, कुठली अमेरिकेची कंपनी असो की अजून कुठलीही असो, जर तुम्ही आमचे कायदे तोडले, तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू, तुम्हाला आम्ही भारतातनं काढून टाकू. तुम्हाला म्हणजे भारताची गरज आहे, भारताला तुमची गरज नाही. हा मेसेज त्यांना क्लिअरली जायला पाहिजे, जो आता या Facebook आणि यांना गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे जे उलट प्रकार होते, ते आता थांबवायला सुरुवात केली आहे. त्याकरता आपण आपल्या दृढनिश्चयाचं कौतुकच करायला पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही, येणाऱ्या काळामध्ये ते होणार नाही. म्हणून आपण काळजीपूर्वक राहायला पाहिजे आणि इथे आपण आपल्या देशाचे कान आणि डोळे बनायला पाहिजे. Facebookवरती किंवा Twitterवरती कुठलीही तुम्हाला देशद्रोही पोस्ट दिसली, तर लगेच त्याचा जे रेफरन्स असतो, तो तुम्ही सुरक्षा एजन्सीजकडे पाठवा, ज्यामुळे त्याच्यावरती कारवाई करता येईल. कारण इंटरनेट जे आहे, हे एक प्रचंड मोठा असा अथांग समुद्र आहे. त्याच्यामध्ये रोज आज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 70-80% भारतीय आज इंटरनेटवरती आणि सोशल मीडियावरती आहे आणि Facebookमध्ये रोज हजारो, कोट्यावधी पोस्ट टाकल्या जातात. तर कुठल्याही सरकारला त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे सोपं नाही. तर आपण Facebookवरती असू, आपण Twitterवरती असू, आपण YouTubeवरती असू, आपण एक देशाकरता 5-10 मिनिटं खर्च करायलाच पाहिजे. कुठलीही देशद्रोही पोस्ट कुठल्याही जर अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती आली, तर त्याची लिंक आपण सुरक्षा एजन्सीजकडे पाठवायलाच पाहिजे, ज्यामुळे त्याच्यावरती देशाच्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई ही केली जाईल. तर मला खात्री आहे, की आपण सगळे माहिती योद्धे बनू, इन्फॉर्मेशन वॉरियर बनू, सायबर वॉरियर बनू आणि देशाविरुद्ध जो प्रचंड दुष्प्रचार, अपप्रचार केला जातो, त्याला थांबवण्यामध्ये मदत करू. मला अनेक विषयावरती बोलायचं होतं, पण वेळेअभावी आता मी थांबणार आहे. परंतु याच्यावरती मी पुष्कळ काही वर्ड फॉर्ममध्ये याच्याच खालती घातलेलं आहे. जे 2 भाग आपल्याला आज कव्हर करता आले नाही, की अमेरिका चीनच्या विरुद्ध कशी कारवाई करत आहे तैवानमध्ये, हे आपण पुढच्या ज्यावेळेस रविवारी भेटू त्यावेळेला बोलू. सेन्काकू आयलंड वरती जपान आणि चीनमध्ये कसा वाद होतोय आणि त्याचा भारताला काय फायदा होतोय त्याच्याविषयी बोलू आणि डायरेक्ट एनर्जी वेपन्स त्याच्याविषयी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू आणि तंत्रज्ञानाच्या विषयामध्ये आपण कसं आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. तर हे जे सगळे विषय आहेत हे आपण आपलं जे पुन्हा मीटिंग असेल ती रविवारी 11:30 वाजता नेहमी असते याची आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला आपण याच्यावरती कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आज मी आता इथेच थांबतो आहे. काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो. मला एक 5-6 प्रश्न समोर दिसतायत. धनंजय शिंदे जय हिंद म्हणताहेत. अमित शहाजी सॅल्यूट म्हणताहेत. आपल्या सगळ्यांना जय हिंद सगळ्यांना. परंतु आपल्याला एकच मेसेज की आपण सोशल मीडियावरती देशाचे कान आणि डोळे बना आणि जे देशद्रोही लिखाण करतात त्याची लिंक आपल्या सुरक्षा एजन्सीजकडे पाठवा. नंबर 1 भाग झाला आणि दुसरं उद्धवजी म्हणतायत सोनवडकर जय हिंद. आपल्याला सुद्धा जय हिंद. आपण सगळ्यांनी जोपर्यंत कान आणि डोळे बनत नाही तोपर्यंत डिजिटल मीडियावरती डिजिटल मीडियामध्ये जे भारताच्या सुरक्षेवरती जे आक्रमण होतं आहे ते अतिशय सिरियस आहे. मी आपल्याला एकदा पुन्हा सांगू इच्छितो, गलवानची आपण काळजी करू नका. भारतीय सैन्य लष्करी पद्धतीने चीनची पुन्हा पिटाई करेल ज्यावेळेला गरज पडेल. त्याची मला काळजी अजिबात नाही. परंतु डिजिटल बाउंड्रीजची आपण रक्षा कशी करायची, भारताच्या सायबर बाउंड्रीजची रक्षा कशी करायची आणि जे आतले शत्रू आहेत, की जे देशाच्या आत हिंसाचार करतात, त्यांच्या विरुद्ध कसं लढायचं,
हे जास्त काळजी करणार आहे. तर आपण सगळे ज्यामध्ये सैनिक आहोत, तर त्याकरता आपण आपले कान आणि डोळे उघडे ठेवा आणि देशद्रोही घटनांविषयीची माहिती सुरक्षा एजन्सीजकडे पोहोचवा. मला वाटतं मी आता इथेच थांबतो आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. थांबूया आता. जय हिंद.